स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सीईटी सेलकडून जो ऑफिशियल अपडेट तुमच्या आन्सर की बद्दल आलाय त्याबद्दल पण डिस्कस करायचं आहे आणि इंजिनिअरिंग मध्ये स्कोप आहे की नाही। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की आता नक्कीच इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस ही लवकरच चालू होणार आहे आणि मग इंजिनिअरिंग मध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे की नाही किंवा याला भविष्यात स्कोप असेल की नाही, हा प्रश्न प्रत्येक मुलांमध्ये आणि प्रत्येक त्यांच्या पालकांमध्ये आहेच। तर यावर आपण थोडंसं डिस्कस करूया आणि काहीतरी याच्यामधून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड प्रत्येक अपडेट, छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार आहेत। तर पहिले आपण इंजिनिअरिंगचं गोष्टी समजून घेण्याआधी समजून घेऊया की आन्सर की काय आहे। तुमची सीईटी सेलकडून अपडेट आलेला आहे की PCBचे जे आन्सर की आहेत त्यात ते 19, 20, 21 या डेट्समध्ये रिलीज होणार आहेत। म्हणजे 19च्या रात्री बहुतेक 12 वाजल्यापासूनच आन्सर की अवेलेबल असेल। ठीक आहे, कुणासाठी? PCB ग्रुपसाठी। नक्कीच PCM ग्रुपसाठी 22 नंतर किंवा 21चा एक दिवस सोडून आपण म्हणूया 22 ते 23 पर्यंत तुमची आन्सर की तुमची सुद्धा डिक्लेअर होणार आहे। सो सीईटी सेल आता ॲक्शन मोडमध्ये आहे आणि आपल्याला आता रेडी राहायचं आहे, कारण कोणत्याही क्षणी इन द सेन्स या 2-3 दिवसामध्ये जसं PCBची आहे तशी PCMची आन्सर की सुद्धा लवकरात लवकर रिलीज होणार आहे। मग आन्सर की रिलीज होताना काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, आन्सर कीमध्ये काय बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया। आज आपण त्याच्यावर डिस्कस नको करूया। मग ठीक आहे, आय होप हे तुम्हाला अपडेट समजलेलं आहे। ऑफिशियल सीईटी सेलचा अपडेट आहे, त्याच्यामुळे याच्यावर ट्रस्ट तुम्ही ठेवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे। PCBची 19 पासून येणार आहे आणि PCMची मात्र लवकरच येईल, कारण PCBची जर आली आहे तर सीईटी सेल लवकरच 2-3 दिवसामध्ये PCMचे पण आन्सर की रिलीज करणार आहे। आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे बोलूया, जो की आजचा आपला मेन टॉपिक आहे, ते म्हणजे इंजिनिअरिंगला स्कोप आहे का। आता एक गोष्ट समजून घ्या, आपण थोडंसं पहिले ब्रॉडली विचार करूया। हे इंजिनिअरिंग म्हणजे प्रकार काय? लक्षात घ्या, बाकीचे जे कोर्स असतात ना त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन जास्त नसतं। याच्यामध्ये काय माहिती का, जेव्हा तुम्ही जॉब करता हे सगळं टेक्निकल काम आहे। जेव्हा तुम्ही MBA किंवा BBA असे कोर्सेस बघता किंवा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट बघता, हे वेगळी गोष्ट आहे। हे जे आहे ना हे सगळं टेक्निकल काम आहे। आज आपण या अशा युगामध्ये आहोत की तुम्ही आज मला ऑनलाईन बघताय, मी तुम्हाला कधी बघितलेलं नाही आहे किंवा तुम्ही पण मला फक्त यूट्यूबवर बघताय, आपण कधी भेटलेलोही नाही आहे। हे 10-15 वर्षाआधी इमॅजिन पण आपण करू शकत नव्हतो। आज अशा युगामध्ये आहोत की प्रत्येक गोष्ट ॲपमध्ये येते, प्रत्येक गोष्ट यूट्यूब बनताय, काहीतरी सगळं टेक्नॉलॉजीशी गोष्टी कनेक्ट होत आहेत। आधी बँक्समध्ये जाण्यासाठी, बॅलन्स चेक करायसाठी सुद्धा बँकेत 1-1 तास उभं राहावं लागायचं। आज आपण 2 सेकंदामध्ये बॅलन्स चेक करतो। म्हणजे काय, थोडक्यात टेक्नॉलॉजी ग्रो होतीये। मग ही जी टेक्नॉलॉजी ग्रो होतीये याच्या मागे कोणाचा हात आहे, तर नक्कीच इंजिनियर्सचा हात आहे। आज आपण जे काही गोष्ट टेक्नॉलॉजी रिलेटेड बघतोय नक्कीच त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा हात आहेच। मग फक्त टेक्नॉलॉजीच ग्रो होतीये का? मॅन्युफॅक्चरिंगचा विचार केला की जसं तुमच्या कार्स असतील, आज आपण जेव्हा कार्स बघतो, कार्स मला किती मॉडिफाय होतं, त्यामध्ये किती नवीन नवीन गोष्टी येत आहेत, म्हणजे या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुद्धा नवीन नवीन गोष्टी येत आहेत। मग जर या सगळ्या गोष्टी नवीन नवीन येत आहेत तर डिझाईन सुद्धा नवीन नवीन बनत आहेत। आज आपण बघतो आधीचे कारचे लुक्स वेगळे होते, आज तुम्ही बघताय वेगवेगळ्या लुक्सचे कार येत आहेत, अजून खूप छान छान त्याच्यामध्ये डिझाईन्स येत आहेत, बिल्डिंग्स बनत आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्सचे बनत आहेत। म्हणजे डिझाईन्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा सुद्धा पार्ट डे बाय डे ग्रो होत जातोय आणि नक्कीच या फील्डमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होत जात आहेत। मग तरी पण आपण ऐकतो की इंजिनिअरिंगमध्ये कोणीतरी मुलगा असतो तुमच्या शेजारी पाजारी रिलेटिव्हमध्ये की त्याला 10 लाखाचं पॅकेज मिळालं आहे, 12 लाखाचं पॅकेज मिळालं आहे किंवा खूप चांगल्या पोस्टवर आहे, जॉब मिळाली आहे कॉलेजनंतर। आणि हेही आपण ऐकतो की इंजिनिअरिंग झाली आहे पण त्याला काहीही जॉब मिळालेला नाही आहे किंवा कुठेही त्याने तो ॲप्लिकेबल होत नाही आहे किंवा त्याला जॉब मिळत नाही आहे। दोन्ही सिच्युएशन आपण ऐकतो। मग याच्यावर ॲनालिसिस आपल्याला करायला अवघड होतं की खरंच इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे का। आता पहिली गोष्ट मी काय सांगितलं की लक्षात घ्या, हे ग्रोईंग सेक्टर आहे, भरपूर गोष्टी याच्यामध्ये बनत राहतात। प्रत्येक बघा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत। आता टाटा मोटर्स एवढी मोठी इंडस्ट्री आहे, मला सांगा ते त्यांची कंपनी चालवतच राहणार आहेत, ते बंद करणार आहेत का रातोरात? तशी एक कंपनी आहे का टाटा मोटर्सच्या? कित्येक कंपन्या आहेत। IT कंपन्याचा विचार केला, कॉग्निझंट, TCS, विप्रो असे कित्येक कंपन्या आहेत, रातोरात बंद होणार आहेत का? नाही। यांच्याकडे एवढे एम्प्लॉईज आहेत ऑलरेडी, एवढे मोठे हे नवीन नवीन प्रोजेक्ट्स बनवत राहतात, नवीन नवीन गोष्टी करत राहतात आणि त्यांना नवीन नवीन लोक लागत जातात। म्हणजेच आपल्याला जॉब क्रिएट होत जाणार आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। हे मार्केट थांबू शकतं का? नाही, मार्केट थांबणार नाही आहे। स्पेसिफिकली इंजिनिअरिंगचं तर थांबणार नाही। पण प्रश्न काय लक्षात घ्या, काय होतं कधी कधी खूप सारे इंजिनियर्स असतात, जॉब कमी असतात, आणि कधी कधी काय होतं की जॉब खूप जास्त असतात पण इंजिनियर कमी असतात। त्याच्यामुळे हे डिमांड अँड सप्लायची गोष्ट होत जाते। आता नीट समजून घ्या की हे जे 2 प्रकारची मुलं आपण समजतो, कधी कधी आपण ऐकतो की इंजिनिअरिंग गेली आणि एकदम त्याला चांगली प्लेसमेंट मिळाली, सेटल झाला आहे, हे ते, आणि एकीकडे ऐकतो की कधी कधी जॉबच नाही, हेच नाही तेच नाही। तुम्ही नीट त्याच्यामध्ये जर फरक समजला तर तो कॉलेजचा खूप मोठा फरक असतो। जी मुलं चांगल्या कॉलेजमध्ये असतात
त्याच्या बाबतीत तुम्हाला खूप क्वचित ऐकायला भेटेल की नाही त्या मुलाने एखादा मुलगा आहे आणि COEP मधून शिकलाय आणि तो त्याला जॉब नाही मिळाली, की खूप क्वचित ऐकायला मिळेल PICT मधून शिकलाय, खूप चांगले नामांकित कोणत्या तरी महाराष्ट्राच्या इन्स्टिट्यूटमधून शिकलाय आणि त्याला जॉब नाही मिळाली. बरोबर आहे. मग याचा अर्थ काय होतोय, जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला चांगल्या कंपनीज मिळतात आणि तुमचं फ्युचर तिथे सिक्युअर होतं. मग ऑफकोर्स ही गोष्ट की प्रत्येकाला चांगली कंपनी मिळेलच किंवा चांगलं कॉलेज मिळेलच हे नाही आहे, किंवा एकदम बेस्ट टॉप 10मध्ये मी जावंच किंवा प्रत्येकाला टॉप 10 कॉलेज मिळेल हे शक्य नाही. काही जणांना टॉप 3, टॉप 10, टॉप 100 पर्यंत जावं लागणार आहे. मग यांच्यासाठी काय, यांच्यासाठी इंजिनिअरिंगला स्कोप आहे की नाही, तर सगळ्यात पहिली गोष्ट इंजिनिअरिंगला स्कोप आहे, पण तुमचं कॉलेज कोणतं आहे, तुमची ब्रांच कोणती आहे याच्यावर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, COEP मध्ये मेटलर्जी ब्रांच आहे. मेटलर्जीची सुद्धा प्लेसमेंट 100% होते आणि तिथे सुद्धा ॲव्हरेजली 8 ते 7 लाखाचं मुलांना पॅकेज असतं. मग ती इंजिनिअरिंग आहे. आणि मेटलर्जी आजकाल कोणत्याही गावागावाच्याही कॉलेजला असतं, तिथे एकही मुलगा प्लेस होत नाही, ती इंजिनिअरिंगच आहे. सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे. मग फरक कुठे पडला, कॉलेजमध्ये पडला. पुन्हा आपण जर बघायला गेलो तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जर COEP किंवा तुम्ही VIT अशा कॉलेजेसचं पुण्याचं बघितलं तर तिथे 6-7 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज इझिली मिळतंय मुलांना. ती इंजिनिअरिंग आहे, सेम सिलेबस आहे, सेम गोष्टी शिकवल्या जात आहेत. पण जेव्हा आपण एखादं गावाकडचं कॉलेज बघतो किंवा पुण्यामधलेच कित्येक कॉलेजेस आहेत जिथे मेकॅनिकलचा एकही मुलगा प्लेस नाही आहे. मग याचा अर्थ काय, सगळ्यात पहिली गोष्ट इंजिनिअरिंगला स्कोप आहे की नाही म्हणण्यापेक्षा तुमचं जर कॉलेज चांगलं असेल, तुमचं जर कॉलेजमध्ये कंपनी देत असतील तर तुम्हाला नोकरी मिळवणं हे सोपं जात असतं. आता याच्यानंतर विचार केला की बाबा ठीक आहे, मला टॉप कॉलेज नाही मिळालं, मला तेवढे चांगले मार्क्स नाही आले, मग काय इंजिनिअरिंग करायचीच नाही का? नाही. लक्षात घ्या, प्रत्येक कॉलेजमध्ये 5-10 डिपेंडिंग ऑन कॉलेज 5, 10, 15, 20, 50, 30, 40 अशा कंपनीज येतात. आणि जर त्या कंपनीज येत आहेत, ठीक आहे, मी म्हणणार नाही की जर 1000 मुलांचं कॉलेज असेल, एका कॉलेजमध्ये समजा 100 मुलं आहेत, ठीक आहे, त्यांना 50 मुलांना तर प्लेसमेंट मिळतीये ना, 50 मुलांना तर नोकऱ्या मिळत आहेत ना, ठीक आहे, टॉप कॉलेजमध्ये 100च्या 100 मुलांना मिळत असतील, पण या 100 पैकी 50 मुलांना तर नोकरी मिळतीये, 50 मुलांना जॉब्स मिळत आहेत, 50 मुलं कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये जॉईन होत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, नोकरी मिळते, फक्त इकडे थोडासा आपल्याला स्ट्रगल जास्त करावा लागतो. आपल्याला या 100 मुलांमध्ये टॉप यावं लागतं, या 100 मुलांपेक्षा आपल्याला एक पाऊल पुढे चालावं लागतं, तर तुम्हाला सुद्धा जॉब मिळू शकते. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाणार आहात, जे काय तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जे काय मार्क मिळतील त्याच्यानं बेस्ट कॉलेज घेणं हे जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही बेस्ट कॉलेज मार्क असून घेत नसाल किंवा त्याच्यात जर तुम्ही चुकत असाल तर तुम्ही स्वतःचं करिअर स्वतः नुकसानीत करताय. दुसरी गोष्ट, समजा मला ॲव्हरेज कॉलेज मिळालं, बिलो ॲव्हरेज कॉलेज मिळालं, तर काय, तिथेही कंपनीज येतात. प्रत्येक कॉलेजमध्ये 2, 3, 10 डिपेंडिंग ऑन कॉलेज 10-15 कंपनीज येतातच. म्हणजे 10-15 कंपनीज येत आहेत, त्या नक्कीच 100-1 मुलं तर घेऊनच जातात. म्हणजे 100-1 मुलं घेऊन जात आहेत, त्याच्यामध्ये आपण टॉपमध्ये राहण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे इंजिनिअरिंगला दोष देण्यापेक्षा मी म्हणेन की दुसऱ्या कोणत्या फील्ड्स आहेत आपल्याकडे. जसं जर आपण विचार केला की BSc आहे, BScमध्ये तुम्ही कधी ऐकले का की 100% प्लेसमेंट आहे, कॉलेज आहे, आणि 1-2 कॉलेज जर सोडले तर ओव्हरऑल कसं कुठं ऐकलं का तुम्ही BScचं लोकल कॉलेज आणि तिथं कंपनी आल्या आणि प्लेसमेंट करून घेऊन गेल्या, किंवा तुम्ही BCA केलं, कंपन्या आले आणि घेऊन गेला, तो IT फील्डच झाली. म्हणजे अशी दुसरी कोणती फील्ड आहे कंपॅरेटिव्हली इंजिनिअरिंगसारखी की बाबा 60 मुलं आहेत, 100 मुलं आहेत आणि तिथून कुठून तरी प्लेसमेंट झालंय, 100मधून समजा 50 होतात तर 50 मुलं तरी प्लेस होत आहेत ना, आणि बाकीचे जे 50 असतात ते नंतर कुठे ना कुठे ऑन कॅम्पस जरी होत नसली तरी ऑफ कॅम्पस, म्हणजे काय की कॉलेज थ्रू होत नसतील पण बाहेरून ते स्ट्रगल करून मेहनत करून तेही कुठे ना कुठे नोकरीला लागतातच आणि त्यांना प्लेसमेंट मिळतेच, कुठे ना कुठे जॉब करतोच माणूस. त्याच्यामुळे समजून घ्या की इंजिनिअरिंगला स्कोप आहे का, नक्की आहे. 2 गोष्टीवर डिपेंड. सगळ्यात पहिले तुमचं कॉलेज, जर तुमचं कॉलेज चांगलं असेल, तुमच्या त्याच्यात ब्रांच चांगली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात. पण समजा तुमचं कॉलेज तेवढं चांगलं नाही आहे आणि तुम्ही अभ्यास पण करत नाही आहे, तुम्ही तिकडे लक्षही देत नाही आहेत आणि जर तुम्ही इंजिनिअरिंगला दोष देत असाल तर मग हा मोठा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, जरी तुम्हाला ॲव्हरेज कॉलेज मिळालं, आता जे मार्क मिळाले त्याच्याप्रमाणे आपल्याला कॉलेज मिळणार आहे, जे काय कॉलेज मिळेल एवढी तयारी ठेवा मनाची की तिथे जायचं आहे, तिथे पूर्णपणे मेहनत करायची आहे आणि तिथे जे काही मुलं आहेत, तिथे समजा 500 मुलं आहेत तर त्या 500 मुलांमध्ये मला टॉप 10, टॉप 50, टॉप 60 मुलांमध्ये राहायचं आहे. स्किल्सच्या वेमध्ये पण, मार्क्सच्या वेमध्ये पण, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या मुलांपेक्षा मला जवळसं पुढे राहायचं आहे. जर तुम्ही पुढे राहणार असाल आणि 2-4 कंपन्या जरी कॉलेजमध्ये आल्या, आपल्याला काही 7-8 कंपन्यामध्ये नोकरी मिळवायची आहे का नाही. जर एका कॉलेजमध्ये 15 कंपनी झाल्या तर 15 इंटरव्ह्यूज तुमचे होणार आहेत, 15 परीक्षा तुम्ही देणार आहेत, 15मधून एक कोणती तरी कंपनी घ्या, तुमचं सेट होतं तुम्ही. म्हणजे एकदा तुम्ही जॉईन केलं त्याच्यानंतर तर ते पुढे तुम्ही कंपनी स्विच करत 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 त्या गोष्टी पुढे चालत राहतात. म्हणजे याचा अर्थ काय
महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की इंजिनिअरिंग ही वाढत जाणारी गोष्ट आहे, ही काही थांबणारी गोष्ट नाही आहे. मे बी असं असेल की एखाद्या वर्षी थोड्याशा जास्त प्लेसमेंट्स होतात, एखाद्या वर्षी थोड्याशा कमी होतात. ह्या गोष्टी चालत राहतात. ह्या अप अँड डाऊन या गोष्टीला आपण आपल्या हातातल्या या गोष्टी नाही आहेत. 4 वर्षांना काय होईल हे तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाहीत आणि मी प्रेडिक्ट करू शकत नाही. पण हे नक्की आहे की अपॉर्च्युनिटीज येतात. फक्त काही वेळेस आपल्याला थोडंसं कॉलेजमध्ये आपल्या जे कोणतं कॉलेज घ्याल तुम्ही त्या कॉलेजमध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. सगळ्यात पुढे राहणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे हा प्रश्न मनातून काढून टाका की इंजिनिअरिंगला स्कोप आहे का नाही. इंजिनिअरिंगला नक्की स्कोप आहे. इंजिनिअरिंग केलेली मुलं आजकाल 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख अशा सॅलरीजवर पण आहेत आणि केलेली मुलं कधी कधी जॉबलेस पण आहेत किंवा ते बेरोजगार पण आहेत. ते आता तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या माइंडसेटने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाता आणि तिथे जाऊन 4 वर्ष तुम्ही काय करता. जर साधंही कॉलेज असेल आणि तिथेही जाऊन तुम्ही मेहनत घेतली तर नक्की तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये फायदा होणार आहे. आणि लास्टली सांगतो, दुसऱ्या कोर्सेसचा पण विचार करा. जसं तुम्ही आता BSc किंवा फार्मसी कोणते जे काही तुमच्याकडे दुसरे ऑप्शन्स आहेत, असा कोणता दुसरा ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये हे प्लेसमेंट वगैरे अशा गोष्टी चालतात आणि या स्केलवर चालतात. जसं की तिकडचं एखादं टॉप कॉलेज, एक टॉप 5-6 महाराष्ट्राची कॉलेज सोडले तर तिकडे असं कोणतं कॉलेज नाही की जिकडे खूप असं काही प्लेसमेंट वगैरे असा प्रकार आहे. हा इंजिनिअरिंग फील्डमध्येच आहे. आजकाल तुम्ही ऐकत असाल सोलापूर वगैरे अशा गावाला सुद्धा कंपनीत जातात. त्या गावामध्ये जाऊन सुद्धा प्लेसमेंट्स होतात. लातूर, सोलापूर, इवन नागपूर, नाशिक इथेही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तिथून सुद्धा मुलं प्लेस होतात. मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त त्या कॉलेजमध्ये पुढे राहायचं आहे आणि नक्कीच इंजिनिअरिंगला स्कोप आहे. फक्त आपला प्रयत्न मात्र पूर्ण असला पाहिजे. जे कॉलेज मिळेल त्याला ॲक्सेप्ट करून पुढे चालायचं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. टेक्निकल गोष्टी आपण कोणती ब्रँच घ्यावी, काय घ्यावी याच्यावर व्हिडिओ बनवत राहणार आहेत. जर तुम्हाला आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये व्हिजिट द्यायची असेल तर नक्की तुम्ही देऊ शकता. फक्त अपॉइंटमेंट बुक करा, कारण एकत्र पालक आले तर आम्हाला मॅनेज करायला थोडंसं डिफिकल्ट होतं. आम्हाला व्हॉट्सअप करा, पुणे ऑफिस असं व्हॉट्सअप जर केलं तुम्ही मला या नंबरवर तर मी तुम्हाला ऑफिसचा पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी पाठवतो. तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा आणि नक्की आम्हाला भेटायला या. काही तुमचे डाऊट्स असतील तर आम्ही सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करूया. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.